नमस्कार. लोकयुद्धमध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी बार्टीचे फॉर्म भरण्यासाठी अधिकाऱ्यांनी 10 वाजता बोलवलं होतं, पण अद्याप अधिकारी अवेलेबल झालेले नाहीत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांची संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. किती वाजता बोलवलं होतं तुम्हाला? इथे काहीच टायमिंग दिलेलं नाही आहे. गव्हर्नमेंटची काही व्यवस्था नाही आहे. ओके, सिम्पल प्रोसेस होती. सगळं AIवर चाललं आहे जग. ओके, तर यांना ऑनलाईन प्रोसेस करायला काय प्रॉब्लेम होते? उगाच म्हणजे या शिक्षकांना त्रास, आधीचा भार. ओके, पालक लोकांना त्रास. जर तुम्हाला एवढे सुखसुविधा द्यायची होती, ओके, शिक्षण सगळं करायचं होतं, तर इझिली करायचं ना. AI सगळ्या याच्यात दाखवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की AI आणायचं आहे. ओके, सगळं ऑटोमेशन करायचं आहे. तर कुठलं ऑटोमेशन? कुठल्या जमान्यात चाललो आहे आपण? पुन्हा कागदाच्या जमान्यात चाललो आहे आपण. ओके, तुम्हाला असं म्हणायचं आहे की डिजिटल युगामध्ये नंतर आपल्याला कागदाकडे यांनी वळवलं आहे? हां, आपल्याला अजून 20 वर्ष मागे नेलं यांनी, कागदाकडे वळवलं. लिस्टवर नावं लिहा, नंतर दिवसातून कधी पण हे करतात, नावं ओढणार. ओके, पालकांनी तर दिवसभर बसायचं लेकरांना घरी सोडून. कसं करणार आहे? ह्याच्या आधी नोटीस वगैरे काय नोटीस बोर्डवरती लावली नव्हती? नोटीसमध्ये जे 3 नावं दिलेले आहेत त्या ठिकाणी इथले अर्धे पालक जाऊन आलेले आहेत. तिथे कुठलीही व्यवस्था नाही आहे. त्या बाहेर गेटवरच गेटकीपर सांगतोय की इथे काहीच होणार नाही तुमचं. मग यांचे काय कारभार म्हणजे काय आहे यांचा? सगळा बोंगळ काय कारभार. सांगाल? आता व्हेरिफिकेशन आपलं परवापासून चालू झालं आहे. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्यामुळे काल तर शाळेला सुट्टीच होती. परवा सोमवारी जे लोगाव वाघोली परिसरातील विद्यार्थी आहेत किंवा त्यांचे पालक आहेत, तर त्यांना कुंजीरवाडीला सांगितलं होतं. तर आम्ही कुंजीरवाडीला पण गेलो. तर तिकडे डायरेक्ट नोटीस लावलेली होती. माझ्याकडे फोटो पण आहे. नोटीसवर असं होतं की सिधं सिलेक्टेड शाळांचे होणार आणि ते पण आज काहीतरी त्यांची मिटिंग होती. त्याच्यानंतर ते समिती बसवणार आणि नंतर त्यांचं व्हेरिफिकेशन चालू होणार. त्याच्यानंतर कॅम्पात आणि घोरपडीला पण काही शाळा होत्या, तिकडे पण झालो. तिकडे पण तीच परिस्थिती, सिलेक्टेड शाळेत नाव होते. मग आता इकडे आलो आहे. तर इकडं आता 10:30 वाजले. 10 वाजताच टाईम असतो तसं ऑफिशियल गव्हर्नमेंटचं जे काय तुमचे कामं असतील ते करायचे. तर अजून परत इकडे काही चालू झालं नाही. आणि आता बरे जातो. जर नंबर बघितला तर 80 नंबर जवळपास झाले टोकनसाठी. ज्यांनी परवा टोकन घेतलेले ते आज पण आलेत. आज आम्हाला टोकन भेटणार. आमचे मुलं घरी असतात, काही सिंगल पॅरेंट आहे, त्यांची कोण काळजी करायला कोण नाही. त्या पालकांना जरा मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. एकच विनंती आहे की एक तर मुदत वाढून द्या, नाही तर मग ऑनलाईन प्रोसेससाठी काहीतरी बघा. आपण सकाळी किती वाजता आला तिथं? मी सकाळी 9:30 वाजता इकडे आलो आहे. नंबर लावला आहे, तरी माझा नंबर आता 34वा आहे. तर त्या हिशोबाने आज मला आता मी वर्किंग पर्सन आहे. आता इकडनं मला वर्किंग पण करायचं आहे, कंपनीत पण काम करायचं आहे, इकडं पण फॉर्म भरणं हे पण गरजेचं आहे. तर अधिकारी जाणून बुजून टाळाटाळ करतात असं वाटतं का तुम्हाला? RT आता 25% ते भीक दिल्यासारखं वागणूक चालू आहे सगळ्यांना, की यांना गरज जास्त आहे, की येत आहेत पालक आपले मुलं घरी सोडून किंवा काय. तर ते जरा मजबुरीचा फायदा घेतल्यासारखंच होतं. म्हणजे शासन योजना देते आणि योजनेच्या नावाखाली सामान्य माणसाचे प्रत्येक ठिकाणी लूट म्हणा किंवा सामान्य माणसाला त्रास दिला जातो असं तुम्हाला वाटतं का? 100%. कारण जर नॉर्मल आता मी वर्किंग पर्सन आहे, माझं सोडा, पण एखादा जर सामान्य कुटुंबातून एखादा शेतकरी असेल किंवा रोजीने आपल्या रोजाने कामाला जाणारा माणूस असेल ना, तर त्याचं काय होतं आहे, दररोज 500 रुपयाचं पेट्रोल त्याला फक्त शाळा फिरण्यासाठी लागते. ते फॉर्म काढा, याचे प्रिंट काढा, त्याचे प्रिंट काढा, इथं जा, ह्या शाळेत जा, तिकडे जाऊन ते नाटकं करणार की बाबा तुमच्यामध्ये हेच कमी आहे तेच कमी आहे. मुलं लहान आहेत, 6 वर्षाचे. माहिती आहे की 70% मुलांकडे आज आधार कार्ड नाही. मग याचा अर्थ असं नाही की तुम्ही कंपल्सरी करा, त्यांना वेळ द्या, ॲटलिस्ट व्हेरिफिकेशनसाठी वेळ द्या. आणखी आणि काय तर 20 तारखेची मुदत आहे. आता 2-3 दिवसामध्ये काय होणार, त्याच्यामध्ये एक सुट्टीच गेली, सॅटर्डे संडे पण आला आहे. पालकांना पण बरेच त्यांचे वैयक्तिक कामं असतात. तर एक तर मुदत वाढून दिली पाहिजे आणि हात छळ बंद केला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू.